नमस्कार. साकल्य कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत. मी डॉक्टर पूजा राजोपाध्ये. आज आपण आयुर्वेदामध्ये श्रेष्ठ असणारी अश्वगंधा या वनस्पतीविषयी जाणून घेणार आहोत. तिच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. त्यात तिचे लॅटिन नेम हे विटानिया सोमनिफेरा आहे. त्यामध्ये अँटी मायक्रोबियल ही प्रॉपर्टी चांगली दिसून येते. अँटी मायक्रोबियल म्हणजे आपण आता बाहेर फिरतो हिंडतो तर त्यामध्ये अन्नातून, पाण्यातून किंवा जेवणामधून आपल्या शरीरामध्ये रोगजंतू जात असतात. तर त्याला नष्ट करणं किंवा त्याला रोखण्याचं काम ही अश्वगंधा ही वनस्पतीची जर आपण औषधी योजना केली तर तिथे ते चांगलं दिसून येतं. त्याचप्रमाणे अँटी इन्फ्लमेटरी ही प्रॉपर्टी पण अश्वगंधामध्ये चांगली आहे. अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज नष्ट करणे, म्हणजे श्वसन मार्गातील सूज असेल किंवा सांध्यांना येणारी सूज आहे, पचन क्रियेमधली सूज आहे, तर यामध्ये ही सूज ही अश्वगंधा ही वनस्पती चांगल्या प्रकारे नष्ट करते. त्याचप्रमाणे कार्डिओ प्रोटेक्टिव्ह म्हणून याचा चांगला उपयोग दिसून येतो. म्हणजे हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हृदयाचे रोग हे भरपूर वाढलेले आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये जर अश्वगंधा ही वनस्पती जर आपण तिची योजना केली औषधाची तर त्यामध्ये हृदयाला संरक्षक असं ती कार्य खूप चांगल्या प्रकारे करते. त्याचप्रमाणे अँटी स्ट्रेस ही तिच्यामध्ये एक चांगली प्रॉपर्टी आहे अश्वगंधामध्ये. अँटी स्ट्रेस म्हणजे जे आपल्या आता हल्लीच्या युगामध्ये अतिशय धकाधकीचं जीवन झालेलं आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला स्ट्रेस असतो. जॉबमध्ये स्ट्रेस असतो, फॅमिलीवर काहीतरी स्ट्रेस असतात. तसे त्याचप्रमाणे शिक्षणामध्येही त्यांना मुलांना बरेच स्ट्रेस येऊ शकतात. तर अशा वेळी अश्वगंधा ही औषधाची त्याच्या योजना केली तर ती आपला स्ट्रेस हा कमी करते, मनावरील ताण हा कमी झालेला दिसून येतो. याच गुणधर्मामध्ये जर मेनोपॉझल सिंड्रोम मध्ये हे विशेषतः दिसून येतं. महिलांना अतिशय एकदम मूड स्विंग झालेले असतात, काही वेळा हसावं असं वाटतं, काही वेळा रडावं असं. तर त्यावेळेस ह्या अश्वगंधा या वनस्पतीचा किंवा औषधाचा वापर केला वैद्यांनी किंवा जाणीवपूर्वक जर केला तर तो तिथे त्या महिलेला किंवा त्या रुग्णाला अतिशय शांतता मिळते, तिचा स्ट्रेस हा दूर झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे अँटी ट्युमर ही पण प्रॉपर्टी त्याच्यामध्ये चांगली आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पेशींची अवाजवी ही वाढ झालेली दिसून येते. कधी आपल्याकडे रुग्ण येतात, पेशंट येतात, तर ते म्हणतात की ही गाठ कशाची आहे डॉक्टर, तर ती साधं काळजी करण्याचं काही कारण नसतं, तर ते लायपोमाची वगैरे अशी गाठ असते. पण ह्या गाठीचं म्हणजे ते मांस धातूची विकृती थोडीशी झालेली असते त्या ठिकाणी. तर ह्या मांस धातूची पूर्ववत आणणे किंवा त्या धातूला पूर्ववत आणणे, त्याची योग्य चांगला हा धातू परत सारवान करणे यासाठी अश्वगंधा ही औषधी अतिशय उत्तम समजली जाते. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट म्हणून पण ही ह्याच्यामध्ये चांगली प्रॉपर्टी आहे. तसेच स्लीप इंडक्शन म्हणजे स्लीप निद्राकर आहे ही. एखाद्या रुग्णांना किंवा काही लोकांना हल्ली निद्रानाशाचं हे दिसून येतं, म्हणजे झोप येत नाही, झोप शांत लागत नाही. तर अशा वेळी जर अश्वगंधा ही वनस्पती वापरली आणि त्याची औषधी जर वापरली तर ती नियंत्रणात येते आणि झोप शांत लागते. या सगळ्या प्रॉपर्टीचा आपण जर त्याचा विचार केला तर अँटी स्ट्रेस किंवा रक्त शुद्धीकर आहे ते. त्याचप्रमाणे अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करणं, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर ते रक्तदाब, अशा सगळ्या रक्तदाब नियंत्रित पण करतं आणि तिथल्या रक्त ज्या वाहिन्या आहेत त्यांची सूज घालवून ते रक्तदाबावर पण नियंत्रण ठेवू शकतं. अशाच प्रकारे आपण ह्या अश्वगंधा या वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये चूर्ण किंवा अश्वगंधा घृत किंवा आसवारिष्ठ असं याचं बाजारामध्ये आपल्याला
मिळू शकतं. ही माहिती जर तुम्हाला अश्वगंधाची आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, अनेक जणांना ते शेअर करा आणि शाकल्य कट्ट्याला सबस्क्राईब पण करा. नमस्ते.